नमस्कार, मी माधुरी आणि माधुरीज डायरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आजच्या करिअर कट्टामध्ये तुम्ही भेटणार आहात माझ्या एका गोड मैत्रिणीला आणि त्या आहेत डॉक्टर प्रियांका साने. मी छोटीशी ओळख करून देते, बाकी सगळं प्रियांका तुम्हाला सांगेल. तर प्रियांकाने बीटेक केलेलं आहे पेट्रोकेमिकल मधून, त्यानंतर एमटेक आणि पीएचडी दोन्ही केमिकल इंजिनिअरिंग मधून केलेलं आहे. खूप कमी वयामध्ये डॉक्टरेट मिळवलेला आहे तिने आणि ती सध्या रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करते निसान निशिटेक सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये. तर आपण सगळं काही जे ह्या करिअर मध्ये लागतं किंवा काय गरज आहे आणि ह्याच्यामध्ये कशा प्रकारच्या संधी मिळतात, काय चॅलेंजेस असतात, हे सगळं तिच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार प्रियांका, तुझं खूप खूप स्वागत. हॅलो हॅलो माधुरी, थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्स टू यू ॲज वेल. खूप दिवसापासून पेंडिंग होतं आपलं डिस्कशन. येस येस. ओके. मला तुझ्याबद्दल थोडी ओळख करून देशील, म्हणजे शिक्षण, फॅमिली आणि येस जॉब बद्दल, हा तुझा करिअरचा पाथ कसा सुरू आहे त्याबद्दल थोडं. माझा जन्म मुरुड जंजिराचा. मुरुड जंजिरा म्हणजे सर्वांनाच टुरिस्ट प्लेस असते फिरण्यासाठी. तिकडचा जन्म माझं सर्व शिक्षण मुरुड जंजिरामध्येच झालं. 10वी 12वी पर्यंत तिथे. आणि शिक्षणासाठी बाहेर पडायचं म्हणजे माझ्यासाठी तो फार डिफिकल्ट टास्क होता. कारण आम्ही तिघी बहिणी मुरुडमध्येच शिक्षण केली, आम्ही तिघींची पण घरातून बाहेर कुणी आमच्या तिघींमध्ये कधी गेले नव्हतं शिक्षणासाठी, तर नाही गेलं. त्यामुळे फार डिफिकल्ट टास्क होता. घरचे विचार करायचे की कसं पाठवणार, कशी ती सर्व्हाइव्ह करणार. एकतर खायचे प्यायचे सगळेच प्रॉब्लेम असायचे बाहेर गेलं म्हणल्यावर. पण फार डिफिकल्ट सिच्युएशन मधनं बाहेर पडून 12th नंतर मी, त्यात माझी होम युनिव्हर्सिटी होते त्यामुळे जवळ युनिव्हर्सिटी होती, त्यामुळे घरचे तरी ऍग्री झाले की ओके चला, हिला शिक्षणाची आवड आहे, जायचंय तर आपण सपोर्ट करूया. सो त्यांनी सपोर्ट केल्यामुळे मग नंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतली पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग मध्ये. तो एक डिफिकल्ट टास्क असतो. घरापासून सुरुवातीलाच आपण बाहेर राहतो, सगळे नवीन फ्रेंड्स असतात, लाईफच तिथले एन्जॉय करायची असते, हॉस्टेल लाईफ असते. असं सुरू झालं तिथलं शिक्षण माझं. फ्रेंड्स भेटत गेले, त्यामुळे जरासं ती जी जर्नी असते ती फार अशी नॉर्मल किंवा एक सिंपल होत गेली. जसे फ्रेंड्स वाढत गेले किंवा आपण कॉपरेटिव्ह होत गेलो त्यांना, तसं सुरू झालं. 4 वर्ष तिथे झाल्यावरती मग मी तिथेच एमटेकला ऍडमिशन घेतली केमिकल इंजिनिअरिंग मध्ये. एमटेक करत करत मी टीचिंग असिस्टंटशिप सुरू ठेवली तिथे त्या 2 इयर्स मध्ये. असं काही घरून असं काही फायनान्शियल प्रॉब्लेम नव्हता, पण मलाच टीचिंग मध्ये एक्सपिरियन्स पाहिजे होता आणि मी ऍज अ बीटेक पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग केलं होतं, त्यामुळे मला खूप चांगला चान्स होता तो पेट्रो डिपार्टमेंट मध्ये मी टीचिंग करायचे. तर मी एमटेक करत करत तिथे टीचिंग असिस्टंटशिप केली 2 वर्ष सॉरी. एमटेक कम्प्लीट झाल्यावरती मग नंतर मला आयसीटी मध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा मध्ये. तिथे मी ऍज अ गेल स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट वरती ऍज अ रिसर्च असोसिएट म्हणून जॉईन झाले. त्यानंतर मग तिथे रिसर्च करता करता मी माझं पीएचडी ला एनरोल केलं ऍज अ केमिकल इंजिनिअरिंग मध्ये. तिथे माझा सब्जेक्ट पण कॅटलिस्ट रिलेटेडच होता. आणि ही सगळी जर्नी करता करता ही शिक्षणाची आवड मेनली मला माझ्या आजोबांमुळे लागली. कारण माझे आजोबा हे व्हाईस प्रिन्सिपल होते हायस्कूलमध्ये, जिथे मी 12वी पर्यंत शिक्षण केलं ते. तर त्यावेळेला ते क्लासेस घ्यायचे मुलांचे 12th पर्यंत 15 पर्यंत. तर ते विनामूल्य क्लासेस घ्यायचे, कारण त्यांना शिक्षण हे विकत देणं हे अयोग्य वाटायचं. त्यामुळे शिक्षण हा धंदा म्हणून त्यांना कधीच आवडला नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडे जे मुलं यायचे ते खरोखर शिक्षणाची आवड असलेलेच यायचे, की ज्यांना खरंच शिक्षणामध्ये खूप काहीतरी करून दाखवायचंय. तर त्यावेळेला मी माझ्या आजोबांना विचारायचे की त्यांना विचारायचे की ही मुलं स्टुडंट आहेत तुमची, हे कितवी पर्यंत शिकलीत. त्यावेळेला ते म्हणायचे की ते हे एमटेक पर्यंत झालेत, बीटेक पर्यंत झालेत आणि पीएचडी करतात. त्यावेळेला मला हे माहित नव्हतं की एमटेक म्हणजे किती, बीटेक म्हणजे किती. मग ते मला डिवाइडेड करून सांगायचे की 12th पर्यंत म्हणजे 12वी, त्यानंतर बीटेक म्हणजे 16वी आणि एमटेक म्हणजे 18वी आणि पीएचडी म्हणजे 4
4 वर्ष ऍड करायचे, त्याच्यात 22 असे 22वी. त्यावेळेला मी माझ्या आजोबांना म्हणायचे की मी पण 22वी आणि 23वी शिकणार. आणि ते खरंच तसं झालं. ते नंतर मी जेव्हा 10वी मध्ये होते तेव्हा ते एक्सपायर झाले, ते सोडून गेले आम्हाला. पण त्यांचं मी स्वप्न पूर्ण केलं आणि मी पीएचडी झालीये. आणि वयाच्या कमी वयामध्ये मी हे फार अचीव्ह केलेलं आहे. त्यामुळे ना माझा फार अभिमान वाटतो. असं माझं शिक्षण सगळं झालेलं आहे. ग्रेट ग्रेट. आणि आम्हाला पण तुझा खूप अभिमान वाटतो प्रिया, कारण की खरंच इतका सोपं नाहीये पीएचडी इतक्या कमी वयामध्ये परस्यू करणं. खूप लोकांना नाही जमत. अगदी ऑफकोर्स शिक्षणाला कधी वयाची अट नसते. त्यामुळे मी बरेच असेही पाहिलेत की जे रिटायरमेंटच्या वेळेला पण पीएचडी करतात आणि डॉक्टरेट मिळवतात, कारण की त्यांच्या नावापुढे त्यांना डॉक्टर हे नाव म्हणजे हवं असते, ही पदवी हवी असते. आणि काही लोक मधून सोडून जाणारे सुद्धा मी बरेच पाहिलेले आहेत, कारण की हे खूप असं प्रेशरवालं काम आहे आणि ते तू केलंयस, खूप छान केलंयस. त्यामुळे आम्हाला सुद्धा तुझा खूप अभिमान आहे. थँक्यू. कारण पीएचडीचं सिनॉनिमच ऍज अ पेशन्स. तुमच्याकडे पेशन्स असेल तरच तुम्ही, कारण की तो लाईफचा खूप मोठा स्पॅन आहे, 4 to 5 years. त्याच वेळेला तुम्ही ज्या एज मध्ये असता त्यावेळेला तुम्हाला घरामधून प्रेशर असतं की तुम्हाला लग्न करायचंय, तुम्हाला पुढची प्लॅनिंग करायची आहे, तुम्हाला पेरेंट्स पण बनायचे त्याच टाइमात. त्यामुळे ते फार एक प्रेशर असतं की पीएचडी करता करता सगळी लाईफ हँडल करणं. खरंय खरंय. आपण त्या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणारच आहोत. आणि तू खरंच खूप सुंदर सांगितलंस की आजोबांचं तुझं उदाहरण दिलंस की शिक्षण कधी विकायचं नाहीये, आपण विद्यादान म्हणतो. आणि पूर्वीच्या काळातली माणसं हे फॉलो करायचेत ना, म्हणजे कधीच ते लोक असं शिक्षकी पेशा ह्याला असं व्यवसायाचं रूप नाही द्यायचे, धंदा म्हणून त्यांनी कधी त्याच्याकडे पाहिलं नाही. तर ते एक आपलं नोबल वर्क करत गेले. आणि आजोबांचं सांगायचं तर त्यांना त्यांचं संस्कृत आणि इंग्रजी भाषेवरती खूप प्रभुत्व होतं. त्यामुळे आमच्या शाळेमध्ये ज्या वेळेला पहिले शाळेमध्ये कसे, मी नगरपालिका शाळेमध्ये माझं शिक्षण झालं, तर तिथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी वगैरे असेल तर टिळकांवरती भाषण द्यायचे. महात्मा गांधी जयंती असेल तर महात्मा गांधींवरती निबंध लिहायचे. तर त्यावेळेला मी माझं जे निबंध असायचे ते मी संस्कृत आणि इंग्लिश विषयामध्ये अगदी पाठ करून जायचे. मला त्याचे अर्थ फार कमी कळायचे, पण मी मराठीतलं ट्रान्सलेशन त्यांच्याकडून संस्कृत आणि इंग्लिश मध्ये करून घ्यायचे. आणि माझ्या शाळेमध्ये असे वेगळ्या लँग्वेजेस मध्ये भाषेमध्ये भाषण करणारी मी एकटीच होते की संस्कृत मध्ये भाषण करणारी. भारी वाटतं ना अशा वेळेला. असं ते फार असं ते दिवस खूप चांगले होते. येस येस. खूप छान असतात ह्या आठवणी. आणि त्या जोरावरती आपल्याला पुढे काय काय करू शकतो हे आपल्याला जाणीव होत जाते नंतर. ज्या वेळेला आपण मागे वळून पाहतो, आठवतो स्वतःला की अरे मी हे लहानपणी केलंय, म्हणजे हे माझ्यासाठी टोटली नवीन नाहीये. जसं वक्तृत्व स्पर्धा असेल, तू भाषण केलंयस, त्याच्यामुळे इतर लोकांसमोर बोलायचं कसं, प्रेझेंट कसं करायचं, हे आपल्याला आता तर डे टू डे लाईफ मध्ये करावंच लागतं. आणि ते स्किल्स डेव्हलप होत जातात पुन्हा. हो. मला खरं तर आता हे जाणून घ्यायचं आहे की तू सांगितलंस की तुला शिक्षणाची आवड होती म्हणून तू पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंस बाटूला, कारण की जवळही होतं आपल्याला ते. पण त्यानंतर तू असं कधी ठरवलंस किंवा तुला काय वाटलं की आपण एमटेक करावं, पीएचडी करावं, असं काय होतं एक पॉइंट ज्या वेळेला तुला असं वाटलं हे करायला पाहिजे आपल्याला? ते म्हणजे मला शिक्षणाची आवड ही आधीपासूनच होती, की मी ठरवलंच होतं. एक सांगता येतं की एक माझे आजोबा टीचर असल्यामुळे ना ते अगदी जन्मतः माझ्यामध्ये ते सुप्त गुण होते की ही पूर्ण शिकणार आहे आणि हिला पाहिजे त्या लेवलला अचीव्ह करणार आहे ही हायर एज्युकेशन. सो मला एमटेक करत करत मग नंतर मला की आपण हे एज्युकेशन बीटेक नंतर एमटेक केलंय तर मग ह्या पोझिशनला आपण हायर लेवल पर्यंतच अचीव्ह करूया ना. परत पीएचडी मध्ये काय होतं, जसे आपण रिसर्च वेगवेगळ्या विषयामध्ये करतो तर तिथे पण आपल्याला बरेच सारे डायव्हर्जन मिळतात. कुठल्या टॉपिक मध्ये रिसर्च करायचं किंवा कुठल्या टॉपिक मी बीटेक हे पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग मध्ये केलं. पेट्रोकेमिकल ही जो कोर ब्रांच झाली, त्यामुळे मग मी नंतर म्हटलं की आपण कोर ब्रांच पेक्षा आपण ग्लोबल ब्रांच अशी निवडूया की
इन केमिकल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला कुठेही म्हणजे नोकरी मिळायचे काही प्रॉब्लेम्स येणार नाही. ऍज अ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगला तो थोडासा इश्यू असायचा, कारण की ती कोर ब्रँच झाली. आणि ऍज अ मुलीला पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग मध्ये कंपनीमध्ये जॉब वगैरे मिळणं तसे त्यावेळेला सुद्धा कठीणच होते, कारण ती कोर ब्रँच होती. सो मी केमिकल इंजिनिअरिंग मध्ये एमटेकला ऍडमिशन केलं. माझं जे शिक्षण होतं ते मी एक काय म्हणतात त्याला, एक स्टेजला वरती नेलं आणि मेन ब्रांच घेतली. आणि मग तसं हळूहळू मी रिसर्च मध्ये, मेन म्हणजे गेल इंडिया प्रोजेक्ट स्पॉन्सर्ड होता, त्याला मी एनरोल केलं, म्हणजे मी ऍडमिशन घेतली त्याला. आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ही कम्प्लिटली रिसर्च ओरिएंटेड कंपनी आहे. तिथे गेल्यावरती म्हणजे साहजिकच तुम्हाला असं वाटणारच की आपण रिसर्च मध्येच काही ना काहीतरी केलं पाहिजे. तसंच मी गेल प्रोजेक्ट वरती काम करता करता मला अपॉर्च्युनिटी मिळाली. मी पीएचडी ची एक्झाम दिली आणि पीएचडी ला एनरोल केलं. आणि पीएचडी करता करता मी माझे 5 पब्लिकेशन्स केले डिफरंट सब्जेक्ट वरती, नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल मध्ये. देन कॉन्फरन्स केल्या. लाईक हे असं सगळं होत गेलं. वाव वाव, खरंच छान. आणि तू जसं बोललीस ना की कोर ब्रांच आहे त्याच्यामुळे जॉब्स मिळणं थोडं त्यावेळेला अवघड होतं. मला आठवते की तुमच्या क्लासमध्ये मुलींची स्ट्रेंथ फार कमी होती. भरपूर कमी होती. खूप म्हणजे कमी आमची मुली होत्या तुमच्या ब्रांच मध्ये. येस, म्हणजे आमचीच तो क्लास असा होता, ज्या वेळेला ऍडमिशन झाली त्याच वेळेला सगळ्यात जास्त मुली म्हणायला हरकत नाही, 8 जणी होतो आम्ही. आमच्या आधी तर 1 जण 2 जण, इव्हन केमिकल ब्रांच मध्ये सुद्धा 4 आणि 5 जणीचीच ऍडमिशन व्हायची. आता तसं नाही राहिलंय. आता मुली जास्त करिअर ओरिएंटेड झालेल्या आहेत. हे असं बघत नाही की ही मेकॅनिकल इंजिनियर ब्रांच आहे, इथे मुलंच काम करतात, इथे मुली नाही काम करत. तसं आता पॉइंट ऑफ व्ह्यू बदललाय. येस, खरंय. मला ऍक्च्युली ना हे पण जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडून, जसं तू सांगितलंस की गेल इंडिया प्रोजेक्ट वरती तू काम करत होतीस आयसीटी मध्ये. आयसीटी म्हटलं की एक थोडंसं ड्रीम असतं प्रत्येकाचं की तिथे जावं, ऍडमिशन मिळावं, आणि ते तुला भेटलं होतं. पण इंडियामध्ये जर आपल्याला पीएचडी करायची असेल स्टुडंट्सना, तर काय प्रकारच्या एक्झाम्स असतात किंवा काही प्रिपरेशन करावं लागतं का त्यांना? किंवा हे जे पीएचडी आहे ते ऑफकोर्स पीएचडी ला एक ड्युरेशन लागतो. जसं आपलं इंजिनिअरिंग आहे तर 4 वर्षांचं आहे डिग्री, पुन्हा एमटेक असेल तर 2 वर्षांचा आहे. तर पीएचडी ला कमीत कमी किती वेळ लागतो किंवा जास्तीत जास्त वेळ किती लागू शकतो? काही एक्सपेन्सेस करावे लागतात का आपल्याला? आता पीएचडी म्हटलं की ते ड्युरेशनचा तिथे काहीही संबंध नसतो. तुम्ही काहीच सांगू शकत नाही की तुमची पीएचडी 4 वर्षात कम्प्लीट होईल किंवा 6 वर्षात सुद्धा कम्प्लीट होईल. ते तुमच्या रिसर्च वरती डिपेंड आहे. आणि पर्टिक्युलरली तुमचा रिसर्च तुम्ही किती प्रेझेंट करताय, तुम्ही किती पब्लिकेशन करताय, किंवा तुमचे पेटंट वगैरे काही असतील तर ते सगळ्या डायरेक्शननी विचार केला जातो. की पीएचडीचं असं ड्युरेशन नाही सांगता येत आहे की तुमचं 2 वर्षात कम्प्लीट होईल आणि 4 वर्षात कम्प्लीट. तर मिनिमम इयर्स 4 वर्ष तरी, 4 ते 5 वर्ष पीएचडी साठी. आणि तो असा आपला टाइम असतो 4 ते 5 वर्ष की त्यावेळेला सगळं मॅनेज करणं फार अवघड जातं. म्हणजे तो माझा अतिशय डिफिकल्ट टाइम होता. की पीएचडी म्हणजे बरेच जण पीएचडी, तू जशी मगाशी म्हणलीस तशी, की पीएचडी इझी काम नाहीये त्यावेळेला करणं असं, किंवा सर्वजण तितका पेशन्स नसतो. आणि ते एक लाईफच्या आपण अशा एजला असतो की तिथे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कम्प्लीट करायच्या असतात. आणि त्याच्यामध्ये हे कम्प्लीट करणं म्हणजे खूप अवघड आहे. आणि तिथेच माझी भेट स्वानंदशी झाली, म्हणजे माझा हसबंड. त्याला मी एमटेक पासूनच ओळखत होते, पण मग नंतर त्यांनी सुद्धा पीएचडी ला एनरोल केलं तिथे. आणि तो सोबत असल्यामुळे माझी ती जी जर्नी आहे ती फार अशी सहज पार पडत गेली. आणि जसजसे डाऊट येत गेले, किंवा आमचं दोघांचं एकही फील्ड असल्यामुळे आम्हाला एकमेकांना त्या मदत होते. इव्हन एक्सपेरिमेंट करण्यापासून ते थेसिस लिहिण्यापर्यंत सगळी मदत होते. ग्रेट. त्यामुळे सपोर्ट खूप महत्वाचा आहे या एज्युकेशन लेवलला. एक्झॅक्टली. आणि ह्यामध्ये तुला पीएचडी ची तू बोललीस की एक्झाम दिली होतीस, तर एंट्रन्स एक्झाम वगैरे असं काही असतं का त्यासाठी? हा, एंट्रन्स एक्झाम असते. ती डिफरंट कॉलेज वरती डिपेंड असते. जशी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीची पीएचडी ची एक्झाम असते. इव्हन आयआयटी मध्ये तुम्ही केला तर आयआयटी ची डिफरंट एक्झाम असते. तर ती
एक्झाम देऊन तुम्ही क्वालिफाय केलात तर मग ऍडमिशन मिळते. जनरली पीएचडी ला ऍडमिशन करणारी जण असतात ते ऍज अ रिसर्च असोसिएट म्हणून इनिशियली जॉईन होतात. जशी मी सुद्धा रिसर्च असोसिएट म्हणून जॉईन झाले गेल प्रोजेक्ट वरती आणि देन पीएचडी ला एनरोल केलं त्याच प्रोजेक्ट वरती. ओके. बऱ्याच स्टुडंट्सच्या किंवा पेरेंट्सच्या मनामध्ये अशी शंका असते की असं असतं ना की आपण फक्त शिकत राहतोय, अरे मग हे कमावणार कधी? ऑफकोर्स शेवटी पैशांवरतीच चालतं ना जग. तर एमटेक बीटेक पर्यंत तर तुम्ही ऑफकोर्स काही दुसरं जॉब वगैरे तर कधीच करू नाही शकत, कारण की तुम्ही फुल टाइम दिलं तर तुम्ही तिथे चांगले मार्क्स अर्न कराल आणि प्लेसमेंट झालं तर ठीक, नाही झालं तर ऑफ कॅम्पसला करू शकतो. एमटेकला अपॉर्च्युनिटी असते की तुम्ही लेक्चररशिप करू शकता, जसं तू केलंस आणि तुला त्याचा नक्कीच फायदा झाला असणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. पण ऑफकोर्स तिथे तू अर्निंग पण करत होतीस, शिकता शिकता तू अर्न करण्याचा तुला एक संधी मिळाली. तसं पीएचडीच्या वेळेला स्टायपंड मिळतो की आपल्याच पैशाने सगळं करावं लागतं हे? नाही, स्टायपंड मिळतो. पीएचडी ला पण स्टायपंडचे पण वेगवेगळे प्रकार असतात. जसे तुम्ही CSIR फेलोशिप असते किंवा नॉर्मल प्रोजेक्टची फेलोशिप असते. डिपेंड, जर तुम्ही प्रोजेक्ट वरती ऍडमिशन घेतले ते प्रोजेक्टची पण फेलोशिप असते, पण त्याचं पण एक ड्युरेशन असतो की तुम्हाला 3 ते 4 वर्ष फेलोशिप मिळते. इन केस जर तुमची पीएचडी इन्क्रीज झाली देन यू हॅव टू स्पेंड फ्रॉम युअर पॉकेट फॉर द रेस्ट ऑफ द इयर्स, 2 years or 3 years असं असतं. ओके. तर मिनिमम जो टाइम पिरियड आहे, जसं तू 4 वर्ष सांगितलंस, तोपर्यंत फेलोशिप मिळेल. त्यानंतर तुम्ही जर एक्स्ट्रा टाइम लावताय तर मग तुम्हाला स्वतःचा एक्सपेंडिचर करावा लागेल. हा, आणि मग त्या प्रोजेक्ट वरती पण डिपेंड आहे. जर तो प्रोजेक्ट एक्सटेंड झाला 2 वर्षाचा, 4चा 5 वर्ष, तर मग तुम्हाला म्हणजे काहीच टेन्शन नसते. इव्हन फेलोशिप अशा पण असतात काही काही की त्या मंथली येत नाहीत अकाउंटमध्ये, त्या 6 महिन्यांनी येतात. जसे गव्हर्नमेंटचे फंडिंग जसे रिलीज होतात तसे 4 महिन्यांनी येते, 6 महिन्यांनी येते. मग तिथपर्यंत आपल्याला सर्व्हाइव्ह करावा लागतो. आणि जशी फेलोशिप येते 4 months 6 months डिपेंड्स असते. मग त्यामुळे मग ते एज कसं असतं, पीएचडीच्या एज मध्ये कसे बरेच जणांचे लग्न झालेले असतात, कुणाला मुलं असतात, तर त्यावेळेला फेलोशिपचा फार इश्यू असतो की फेलोशिप मंथली मिळत नसते. त्यामुळे त्यांचे फार प्रॉब्लेम सुरू होतात त्या एज मध्ये. त्यामुळे बरेच जण पीएचडी ला ऍडमिशन घेत नाहीत. इव्हन ते जॉबच सूट करतात की जॉब केलेले बरे की मंथली पैसे मिळतात आणि आपण सर्व्हाइव्ह तरी करू शकतो. पीएचडी मध्ये हा एक ड्रॉबॅक असतो बऱ्याच जणांचा की फेलोशिप नाही वेळेवर मिळाली तर थोडे इश्यूज होतात, फॅमिली इश्यूज तसे. खरंय. तर फेलोशिप इन द सेन्स तुम्हाला युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन अशा UGC फेलोशिप असते, CSIR फेलोशिप असते, आणि इव्हन आता सुद्धा ही जी अपॉर्च्युनिटी आहे रिसर्च करण्यासाठी इथे PM फेलोशिप सुद्धा असते, प्राईम मिनिस्टर फेलोशिप. ही खूप ह्यूज फेलोशिप असते आणि 3 ते 5 वर्षापर्यंत हिचा कालावधी असतो. किंवा ज्यांना खरोखरच इव्हन आणि अजून एक असतं की आता जसे हे नवीन गव्हर्नमेंट कडनं प्रोजेक्टची सुरुवात होते, तसे त्या प्रोजेक्टला अप्लाय करायला जर तुम्हाला रिसर्च मध्ये खरोखरच इंटरेस्ट असेल तर तुम्ही तो ग्रँट किंवा त्या प्रोजेक्ट वरती तुम्ही एक पॉसिबिलिटी लिहून देऊ शकता की तो प्रोजेक्ट आम्ही असा पद्धतीनं आम्ही हा पूर्ण करू शकतो. आणि मग तो तुम्ही त्याच्यावरती अप्लाय केला आणि तो गव्हर्नमेंट कडून सँक्शन झालं तर तुम्हाला प्राईम मिनिस्टर फेलोशिप असते. ही काही लाखांच्या घरात असते. तर ती फेलोशिप जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही खूप काही करू शकता. आणि वुमेन फेलोशिप्स असतात आता. इव्हन गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर सुद्धा वेगवेगळे प्रोजेक्टची लिस्ट असते की तुम्हाला कुठल्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतो. यासाठी तुम्हाला गरज नाहीये की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये काम करताय. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, तुम्हाला खरोखर अप्लाय करायची आणि तो पूर्ण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. आणि पीएम फेलोशिप वरनं सांगायचं झालं की माझा हसबंड आहे स्वानंद, तो पीएम फेलोशिपच घेतोय. ओके, ग्रेट. त्यामुळे ONGC प्रोजेक्ट वरती आहे आता. गुड. तर त्याला ONGC प्रोजेक्ट वरनं ती फेलोशिप मिळते. तर तो 2022 मध्ये त्याची ती पीएचडी कम्प्लीट होईल. अँड इव्हन तो त्या कंपनीच्या प्रोजेक्ट वरती असल्यावर तुमचा एक फायदा होतो की तो प्रोजेक्ट तुम्हाला 0 पासून माहित असल्यामुळे ते कंपनीवाले तुम्हाला पहिले अप्रोच करतात की तुमचं पीएचडी जरी झालं तरी ते तुम्हाला पहिले इनिशिएटिव्ह घेतात की यू विल बी द फर्स्ट, यू शुड गेट अ फर्स्ट चान्स टू वर्क देअर.
सो हा एक बेनिफिट असतो कंपनी प्रोजेक्ट वरती काम केल्यावरती. ग्रेट ग्रेट. खरंच खूप सुंदर माहिती सांगितलीस तू आणि इतक्या साऱ्या फेलोशिपचे प्रकार सांगितलेस. त्यामुळे नक्कीच जे स्टुडंट्स करू इच्छितात पुढे जाऊन की आपल्याला करायचं आहे PhD, तर त्यांना ह्या गोष्टींचा नक्कीच फायदा होईल. मला असं थोडंसं जाणून घ्यायची आता उत्सुकता झाली की गेल प्रोजेक्ट वरती, म्हणजे ऑफकोर्स तू इन डिटेल नाही सांगितलंस तरी चालेल. ओके. ते काय तुझं काम होतं तिथे किंवा तू जे पब्लिकेशन्स केले तुझे त्याबद्दल थोडंफार सांगशील का? माझं गेल इंडिया प्रोजेक्टवर आमच्या लॅबमध्ये एक पायलट प्लांट होता, मी त्याच्यावरती काम केलं. ते म्हणजे कन्व्हर्जन ऑफ मिथेन टू हायर हायड्रोकार्बन्स असा होता. गॅसेस प्रोजेक्टवर होता. मला गॅसेस डिटेक्शन करायचं होतं. आणि तो करता करता मग मी एकच आता इतका चान्स मिळालाय रिसर्च करायचा, तर आपण एकच असं फोकस करण्यापेक्षा आपण वाईड रेंज मध्ये थोडंफार अजून काम करूया. तर मी ते करता करता अजून एक 2-3 डिफरंट टाइप्सचे प्रोजेक्ट केले. एक मेटल डिटेक्शन वरती काम केलं. मग जिथे त्यावेळेला मी जे कार्सिनोजेनिक कंपाऊंड्स असतात ते आता कार्सिनोजेनिक क्रोमियम वरती मी काम केलं होतं. तर जो क्रोमियम 6 म्हणजे त्याचे एक स्टेट असते, ऑक्सिडेशन स्टेट असते, ती क्रोमियम 6 ची ऑक्सिडेशन स्टेट 3 मध्ये करायची आणि मग देन यू कॅन डिस्कार्ड इट एज अ इफ्लुएंट वॉटरसाठी. तशावरती एक काम केलं. त्यानंतर सेकंड एक काम डाईज वरती केलं. जसे आता टेक्सटाईल इंडस्ट्रीज वगैरे जे फॅब्रिकेशन्स वगैरे करतात, ते जे क्लोथला आपल्याला जे कलर्स लागतात, पिगमेंट्स असतात, ते नॉर्मली असे इफ्लुएंट मध्ये सोडून देतात. त्यामुळे मग वॉटर पोल्युशन्स बरेच होतात. त्यामुळे अक्वॅटिक लाईफला थोडेफार डेंजर झोन मध्ये ते येतात. त्याच्यामुळे मग ती डाय एक कॅटलिस्ट यूज करून त्याचं प्रमाण कमी करायचं आणि देन ते डिस्कार्ड करू शकतो. असे या प्रोजेक्ट वरती किंवा या टॉपिक वरती 2-3 असे पेपर लिहिलेले आहेत. वाव. म्हणजे एक क्युरिओसिटी म्हणून विचारते, म्हणजे जसं की आता इतर केमिकल किंवा पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग सोडून बाकीचे जे फ्रेंड्स PhD करतात, तर असं बोलणं होतं त्यावेळेला असं वाटतं ना कधी कधी की हे लोक ऍटलिस्ट ठीक आहे त्यांचा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला नाही झाला, कारण की हे टोटली पेशन्स वरती आहे आणि तुम्ही काम Yes. करत राहता. तुम्हाला माहिती नाहीये की तुम्हाला खरंच तुम्हाला रिझल्ट कधी मिळणार आहे त्या गोष्टीचा. आणि ज्या वेळेला तुम्ही असं केमिकल सोबत काम करत असता, तर तू सांगितलं की कार्सिनोजेनिक प्रोडक्ट वरती पण तू काम केलंस, क्रोमिन वरती. तर अशा हॅझार्डस केमिकल्स वरती काम करताना खूप भीती वाटते का, किंवा असं काही सेफ्टी तुम्ही हाताळता का? कारण की एखादी हो, रिॲक्शन होताना झपकन काहीतरी वरती आलं तर. असे इन्सिडेंट सुद्धा झालेले आहेत लॅबमध्ये. इवन मी कंबशन एक रिॲक्शन करत होते, त्यावेळेला ती अचानक बर्स्ट झाली आणि पूर्ण टेबलवरती ब्लास्ट होऊन अशी ती टेबलवरती पूर्ण अशी पसरली आणि खूप जास्त टेम्परेचर होतं त्याचं. तर अशा केसेस बऱ्याच लहान आणि जे ऍक्सिडेंट्स होतात ते सांगून होत नाही. त्याच्यामुळे असे बरेचसे ऍक्सिडेंट सुद्धा बघितलेले आहेत सिंपल एक्सपेरिमेंट करता करता, कारण आपल्याला माहितच नाही त्याचं काय होणार आहे. अचानक टेम्परेचर शूट होतं किंवा आपण टेम्परेचर जे सेट केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त शूट असल्यामुळे मग असे इन्सिडेंट घडतात. अशा माझ्या बाबतीत सुद्धा 2 एक्सपेरिमेंट झालेले आहेत. तर खूप काळजीपूर्वक काम करावं लागतं आणि खूप सेफ्टीने. इवन आता सुद्धा मी जिथे काम करते ती पण फार्मास्युटिकल कंपनी आहे. तर ती पण प्रोसेस डेव्हलपमेंट मध्ये आहे आणि सिस्टीम मॅन्युफॅक्चरिंग करते ती. आणि जसे मग ते बाहेरचे इथे कंपनीज वगैरे त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात की त्यांना प्युरिफिकेशन करायचं असतं, सेपरेशन करायचं असतं. मग ते आम्ही आमच्या लेवलला प्रोसेस डेव्हलप करून देतो आणि मग ते त्याचे मग कमर्शियल प्लांट त्यांच्या कॅपॅसिटीनुसार ते उभं करतात. मी आता हा प्रश्न विचारणारच होते, पण तेवढ्यात तू त्याचा आन्सर दिलंस की आता जिथे ओके. काम करतेस ते नेमकं काय करते म्हणून. ओके. ओके. मी आता इथे पण प्रोसेस डेव्हलपमेंट मध्ये आहे. तर इथेही आता इवन PhD पेक्षा पण ही अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये. कारण जिथे आपण PhD करतो तिथे आपल्याला 1-2 टॉपिकच असतात. रोज उठून आपल्याला तेच रिझल्ट करायचे असतात, तेच रिपीट करायचे असतात, 1दा 2दा 3दा. जिथपर्यंत 3 वेळा होत नाही तिथपर्यंत आपण त्याची गॅरंटी किंवा काय म्हणतात आपण रिसर्च मध्ये ते
ऍज अ पेपर मध्ये आपण लिहू शकत नाही की ते फुलप्रूफ प्लॅनिंग लागते प्रत्येकाची. एकदा करून मे बी काही वेळा काय होतं की आपण रिसर्च एखादा करतो तर काय म्हणतात असं तो बाण लागल्यासारखा तो कधीतरी लागतो सुद्धा आणि ते काम होतं, पण इट डझंट मीन की सेकंड टाइम तुम्ही काम कराल आणि तो बाण तसाच लागेल. त्यामुळे मग बरेचदा असे एक्सपेरिमेंट फेल होतात. तसं ते पीएचडी मध्ये. आता जॉब मध्ये जिथे मी प्रोसेस डेव्हलप करते तिथे दररोज वेगवेगळे प्रॉब्लेम्स येत असतात. पण आणि ही अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे रिसर्च डेव्हलपमेंट मध्ये. तुम्ही रोज वेगवेगळे सॅम्पल हँडल करता वेगवेगळ्या प्रकारचे, आणि ते त्यांना सोल्युशन देऊन खूप छान वाटतं की ही आपण प्रोसेस डेव्हलप केलेली आहे आणि त्याचे मोठे खूप हे प्लांट उभे करणार आहेत. इवन आम्ही आता सुद्धा असे प्रॉब्लेम्स म्हणजे प्रोसेस डेव्हलप करतो की जे जनरली कोविड रिलेटेड वॅक्सिन मध्ये लिपिड्स असतात ते वापरतात आणि त्याचं सेपरेशन आणि प्युरिफिकेशन ते करून देतो. छान आहे काम. आणि जर पॅन्डेमिक सारख्या गोष्टींमध्ये तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन येत आहे तर नक्कीच ग्रेट आहे ते. हो नक्की. आता तू ज्या कंपनीमध्ये काम करतेस, निसान निशिटेक सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड. येस, तर हे प्रायव्हेट फर्म आहे, म्हणजे प्रायव्हेट कंपनी आहे. तर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय मिळतात ग? म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पीएचडी कम्प्लीट करता किंवा जे काही पीएचडी नसतील करत पण ऍटलीस्ट एमटेक करतात, तर त्यांना जॉबच्या काय वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज तयार होतात? अपॉर्च्युनिटीज इन द सेन्स, जर एमटेक केला असेल तर ते टीचिंग मध्ये जाऊ शकतात, जर त्यांना टीचिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर. रिसर्च मध्ये इंटरेस्ट असेल तर ते रिसर्च मध्ये जाऊ शकतात. आणि बाकी म्हणजे माझ्या ब्रांचचं केमिकल इंजिनिअरिंग रिलेटेड मी हेच सांगू शकते की रिसर्च मध्ये जाऊ शकतात किंवा आपल्या टीचिंग मध्ये जाऊ शकतात. आणि इव्हन बीटेक असेल तर मग त्यांच्यासाठी असं काय म्हणतात की ज्या वेळेला आपण हायर एज्युकेशन घेतो त्यावेळेला आपल्याला अपॉर्च्युनिटी अशा होऊन जातात की आपण याच फील्डमध्ये काम करू शकतो. एमटेकला इतकं काम करू शकतो आणि बीटेकला हे एवढं सगळं करू शकतो. अशा लेवलचं आपलं एज्युकेशन होऊन जातं. येस, स्प्रेड होत जातं. पीएचडी केल्यावरती एकदा रिसर्च ओरिएंटेड तुम्ही झालात त्यावेळेला तुमचे बरेच असे मार्ग ओपन होतात. म्हणजे तुम्ही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जॉब करू शकता, न्यूट्रास्युटिकल, जसे म्हणले टेक्सटाईल इंडस्ट्रीज, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी. आणि इव्हन आता तर रिसर्च ओरिएंटेड मध्ये आता तर इतकी गरज आहे रिसर्चची. आता हे कोविड-19 हे आता पॅन्डेमिक सुरू झालेलंच बरेच महिने झाले, बरेच वर्ष झाले त्याला असं म्हणता येईल, 1-2 वर्ष तरी झालेले आहेत. त्यानंतर हे आता असं होणार आहे की ही जी रिसर्च डेव्हलपमेंट टीम आहे ही जास्त गरजेची आहे. किंवा आता तू बघू शकतेस हे जे कोविड-19 चे जे वॅक्सिन आलेले आहेत ह्याच्या ट्रायल फार कमी झालेल्या आहेत. इनफॅक्ट त्यांच्याकडे वेळच नाहीये ट्रायल करायला. हे एमर्जन्सी यूज मध्ये त्यांना आणावेच लागले मार्केटमध्ये, कारण की मृत्यू दर खूप वाढत होता. मग तसंच नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत आणि इन जनरली नॅनो गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट होणार आहे. कारण की हे कसं आता जसं आपण कोविड रिलेटेड सिच्युएशन हँडल करतो असे फ्युचरमध्ये बऱ्याचशा गोष्टी येणारच आहेत. अनएक्सपेक्टेड थिंग आपल्याला फेस करावे लागणार आहेत. तर त्यामुळे हे नवीन नवीन रिसर्च वरती आपण काम करतो ते फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे चला, म्हणजे तुम्ही पीएचडी करताय तर तू आधी पण बोललीस की इथून असं कक्षा वाढत जाते, मग तुम्ही कुठेही जा, रिसर्च तुमचं कामी येणारच आहे त्यामध्ये. हो हो. आणि पीएचडी नंतर सुद्धा तुम्ही पोस्ट डॉकला जाऊ शकता, तुम्ही टीचिंग मध्ये जाऊ शकता. की पोस्ट डॉक केल्यावरती तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर किंवा हायर पोझिशन ऑफ प्रोफेसरची पोस्ट मिळून जाईल. इव्हन तुम्ही कंपनीमध्ये जर गेलात तर कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला हायर पोस्ट मिळेल. असे पीएचडी केल्यावरती बरेचसे मार्ग ओपन होतात. तुमच्याकडे काही ऑब्स्टॅकल्स राहत नाही बिकॉज यू आर ऑलरेडी ऑन द हायर लेवल ऑफ एज्युकेशन. खरंय तुझं अगदी. आणि नुसतं पीएचडी करत करत असं म्हणतात ना की काय पीएचडी झाले म्हणजे आपलं नुसतंच आपलं असं अभ्यासाकडेच लक्ष असेल, बाकी एन्जॉयमेंट नसेल. पण तसं नाहीये. जसं तुम्ही पीएचडी करता तसं तुम्ही लाईफ सुद्धा एन्जॉय करा. कारण की तुमचे जे आयुष्याचे जे दिवस तुम्ही जे मेन पीएचडी मध्ये घालवताय, म्हणजे काय म्हणतात ते तुमचं तारुण्य असतं त्यावेळेला ते तुम्ही पीएचडी मध्ये घालवताय. त्यासोबत एन्जॉय सुद्धा करा, कारण की ते दिवस परत येणार नाहीत.
एक्झॅक्टली, आणि खूप नोकरी मोलाचा वगैरे काय संदेश आहे आयुष्यात हा. हे पुढे राहिलंच आहे. हो ना. नोकरी वगैरे काय हे आयुष्यात पुढे करायचंच राहिलेलं आहे. हो हो हो. अं, जसं तू मगाशी सांगितलंस बोलताना की बाबा पीएचडी करताना काय चॅलेंजेस येतात, तर त्यामध्ये तू उल्लेख केलास की तो आयुष्याचा असा टप्पा असतो की तिथे लग्न करायचं आहे. काही पेरेंट्स झालेले असतात, काहींना व्हायचं असतं आणि त्या सगळे म्हणजे कसरत सुरू असते, एक सर्कस असते त्यावेळेला सुरू तुमची. पण आता तुम्ही रिसर्च वर्क करताय किंवा आता तू ज्या कंपनीमध्ये जॉब करतेस फार्मास्युटिकल कंपनीमध्ये, तर तुला ह्या प्रोफेशन मध्ये सध्या काय चॅलेंजेस येत आहेत? चॅलेंजेस इन द सेन्स, तर मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आहे, तर इथे आता जे जे सगळे प्रोजेक्ट वगैरे मी हँडल करते हे सगळे इन द सेन्स आताच्या करंट सिच्युएशन मध्ये जे वॅक्सिन रिलेटेड जे मेडिसिन्स वगैरे बनवतात ते ते सेपरेशन आणि त्याचं प्युरिफिकेशन खूप जास्त टफ आहे. इनफॅक्ट ते आता आम्ही स्मॉल काय म्हणतात बॅच स्केलला ते प्रोव्हिजन करतो, पण जसजसे ते कमर्शियलाइज स्केलवरती जातात त्यावेळेला त्यांना बरेच सारे प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे खूप डिफिकल्ट आहे ते हँडल करणं, कारण की हे जे फार्मास्युटिकल कंपनी म्हणजे ड्रग्ज आले त्याच्यामध्ये, जे आता नॉर्मली जे सगळ्याच औषधांमध्ये आपले ड्रग्ज असतातच. पण मग ते हे सिच्युएशन अशी होते की काही हे जे आपण आता वॅक्सिन, इव्हन वॅक्सिन जसे जरी घेतो तरी त्याचे बरेच सारे ड्रॉबॅक आहेत. काहींना ते सूट होतात, काहींना ते नाही होत आहेत. तर हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की आपण बनवलेलं औषध आहे हे पूर्ण लोकांना वाचू शकेल, पण आपण नक्कीच ट्राय करू शकतो की औषधं देऊन किंवा वॅक्सिन देऊन लोकांचा थोडाफार तरी त्रास कमी करू शकतो त्याने. ओके. तर सध्या प्रोफेशनल लाईफ मध्ये आपण म्हणू शकतो की हे चॅलेंजेस तुझे सुरू आहेत. येस. येस. पण एवढं सगळं करत असताना स्वतःसाठी आता वेळ मिळतो का? स्वतःसाठी फार कमी वेळ मिळतो असं नाही म्हणणार आहे मी, कारण की मी वेळ काढते. आपण वेळ काढला तरच आपल्याला वेळ मिळतो. आणि येस. इवन माझा मुलगा 3 वर्षाचा आता झालेला आहे, तर मग त्याच्या रोजच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात, तो आता नर्सरीमध्ये एनरोल केलेला आहे, पण त्यांचं लाईफ म्हणजे असं झालेलं आहे की ऑनलाईन स्कूल. आणि त्याला ती मजा नाहीये की शाळेमध्ये जायचं, मुलांना भेटायचंय, फ्रेंड्स आहेत, वॉटर बॉटल किंवा युनिफॉर्म घालून स्कूल बस येणार आहे, हे तो त्याला मिस झालंय हे फार. त्या गोष्टीबद्दल मला फार वाईट वाटतं की आयुष्याची सुरुवातच त्याची ती ऑनलाईन स्कूलनी झालेली आहे. येस. ऑफलाईन स्कूलचा ऑरा वेगळा असतो आणि ते हो. बॉन्डिंग पण वेगळं बनतं मग मुलांचं सगळ्यांसोबतच. आता मला जरा काळजी वाटते की ऑफलाईन स्कूल झाल्यावरती तो कसा रिॲक्ट करेल. होईल होईल. मुलं ऍडजस्ट होतात लगेचच. हो. अडॅप्ट करतात गोष्टी. मला असं विचारायचं आहे प्रिया, की तू मध्ये बोललीस की तू पब्लिकेशन्स केले. ऑफकोर्स त्यासाठी डेडिकेशन हवंय, कारण की तुम्ही जे काम करताय आणि त्याचे फुल प्रूफ घेऊन मग तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. थिसिस लिहिणं म्हणा किंवा ज्या पण पब्लिकेशनसाठी लागणाऱ्या गोष्टी असतात. तर तू लकीली गेल इंडियाचा प्रोजेक्ट करत होतीस आणि मग नंतर तू पीएचडी करायला सुरुवात केली. पण असं काही असतं का की ज्या वेळेला आपण एखाद्या कॉलेजमध्ये पीएचडी साठी अप्लाय करतो आणि एनरोल होतो त्यावेळेला तिथे, तर गाईड हे कॉलेजकडून आपल्याला डिरेक्टली असाइन केले जातात त्या प्रोजेक्टसाठी, की मुलांना अप्रोच करावा लागतो की नाही मला हाच गाईड हवाय जो मला त्या डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी मदत करेल? असं काही प्रोसेस असते का त्यामध्ये? नाही, तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या प्रोजेक्टला तुम्ही अप्लाय केला तर त्या प्रोजेक्टचे जे हेड असतात, प्रिन्सिपल हेड, त्याला प्रिन्सिपल पीआय म्हणतात, प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर, तर ते जर त्या प्रोजेक्ट वरती असतील तर तेच तुमचे गाईड बनतात. आणि इनफॅक्ट जर तुम्ही पीएचडी ची एक्झाम देऊन आलात, म्हणजे न्यूली तुम्ही इथल्या कुठल्याच प्रोजेक्ट वरती काम नाही करत आहात, तुम्ही पीएचडी ला एमटेक करून तुम्ही बाहेरनं ऍडमिशन घेऊन आलात आणि पीएचडी ची एक्झाम दिली, तर तुम्हाला चान्स मिळतो की तुम्हाला कोण गाईड हवंय. मग पूर्ण त्याची आपण काय म्हणतो की एक बॅकग्राऊंड मध्ये जातो त्या गाईडच्या, की नक्की ह्यांच्याकडून कुठले कुठले प्रोजेक्ट हँडल केलेले आहेत ह्यांनी, ह्यांचे स्कोर काय आहेत, किंवा ह्यांचे स्कोर इन द सेन्स ह्यांचे पेपर्स किती आहेत, पेटंट किती आहेत, हे सर्व आपण बघतो त्या पर्टिक्युलर गाईडच्या अंडर ऍडमिशन घेताना.
ओके, म्हणजे मुलांना ऍटलिस्ट ती संधी मिळते की टीचर्सचं रेटिंग पाहायला, स्कोर पाहायला. येस येस. आणि त्यामुळे तो पाथ थोडासा सोपा व्हायला मदत होते. हो हो नक्कीच. ओके. खूप छान गप्पा झाल्या आपल्या. तर मला तुझ्यासोबत एक छोटासा रॅपिड फायर करावा वाटतंय. नक्की नक्की. ओके, आपण सुरुवात करूया. मला तुझी स्ट्रेंथ सांगशील? स्ट्रेंथ मग फॅमिली. तुझा विकनेस? नाही वीकनेस नाही सांगता येते. ओके. तुझा बिगेस्ट फिअर काय आहे? बिगेस्ट फिअर म्हणजे जसंच मी आता प्रेझेंटेबल तुझ्याशी जशी होते तसं हा माझा बिगेस्ट फिअर होता आधी, की मी टीचिंग मध्ये मी असल्यामुळे सुरुवातीच्या टीचिंगमुळे की मी मुलांसमोर उभं राहायचं, इतक्या क्लास भरलेला असायचा आणि त्याच्यासमोर उभं राहून मला काहीतरी बोलायचंय आणि परत त्याच्यामध्ये जर कुणी क्वेश्चन्स केले तर आय हॅव टू आन्सर देम. हा माझा बिगेस्ट फिअर होता. ओके. तुला एक्स्ट्रीम हॅपीनेस कशातून मिळतो? माझ्या मुलासोबत खेळून. ओके. तुझा पास टाइम काय आहे? फास्ट टाइम टीव्ही बघणे. आणि प्रिया, तू इतका छान वेळ दिलास मला आणि इतकी सुंदर माहिती सांगितलीस, त्यामुळे तुझं खरंच मनापासून खूप खूप आभार आहेत. थँक्यू. तू मला इतकं अपॉर्च्युनिटी दिलीस बोलायची आणि असं प्रेझेंटेबल व्हायची खूप वर्षांनी पुन्हा एकदा. मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि माझे बरेचसा म्हणजे जो वेळ आहे लहानपणापासून आतापर्यंतचा हा पूर्ण असा डोळ्यासमोरून असा निघून गेला, फ्लॅशबॅक होऊन गेला. येस, आणि तुला तुझ्या करिअरसाठी खूप 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 शुभेच्छा माधुरीज डायरीज कडून. तुला नेहमी थँक्यू. असंच यश मिळत जाऊ दे तुझ्या कामामध्ये आणि तुला आनंद मिळू दे त्याच्यातून. थँक्यू व्हेरी मच.